आयुर्वेदानुसार आपली बॉडी ही 3 दोषांनी बनलेली असते. ते म्हणजे वात, पित्त आणि कफ. तर पित्त म्हणजे आपल्या बॉडीतील अग्नी. अग्नी म्हणजेच जो आपल्या बॉडीमध्ये पचनक्रिया, आपल्या बॉडीमध्ये असणारी उष्णता आणि चयापचय क्रिया या गोष्टींवर नियमन करत असतं. तर नमस्कार, मी सावित्री आणि माझ्या YouTube चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पित्त कशामुळे होतं, कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि त्याच्यावर उपाय काय केले पाहिजेत हे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर पहिलं म्हणजे ॲसिडिटी होणं. पित्तदोष आपल्या बॉडीमध्ये वाढल्यानंतर आपल्याला ॲसिडिटी होणं, जळजळ होणं, डोळे जळजळल्यासारखं होणं, लघवीला जळजळल्यासारखं होणं यासारखे किंवा स्किनवर रॅशेस येणं यासारखे आपल्याला लक्षणं जाणवू लागतात. लक्षणं कशामुळे जाणवतात? तर आपण अति जास्त स्पायसी खाल्लं, फ्राईड फूड खाल्लं किंवा बाहेरचं इनबॅलन्स आहार घेतला, त्यामुळे आपलं पित्त वाढू शकतं किंवा अवेळी आपण जेवलो तरी आपलं पित्त वाढू शकतो. तर आपण उपाय बघूयात. तर पहिला उपाय म्हणजे जिऱ्याचं पाणी. तुम्हाला जर पित्त झालं असेल आणि इन्स्टंट तुम्हाला रिलीफ हवं असेल तर तुम्ही जिऱ्याचं पाणी 5 मिनिटं उकळून ते कोमट करून पिऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इन्स्टंट रिलीफ मिळू शकतो. दुसरं म्हणजे आवळा. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट तसेच व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपलं जे पित्त वाढलेलं असतं ते कमी करण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी मदत करतो. त्यामुळं आवळा घेऊ शकता तुम्ही किंवा आवळा पावडर घेऊन कोमट पाण्यामधून घेऊ शकता. तिसरं म्हणजे धने. धने हे शीतगुणधर्मी असल्यामुळे आपण जर ते पाण्यात उकळून कोमट पाण्यातून घेतलं तर तेही आपल्यासाठी लाभदायी ठरतं, कारण त्याच्यामुळे आपलं जे पित्त वाढलेलं असतं ते शांत व्हायला मदत होते. चौथं म्हणजे लिंबू. लिंबू हा अल्कलाईन गुणधर्म असल्यामुळं आपण कोमट पाण्यातून लिंबू प्लस मध घेऊ शकतो, ज्याच्यामुळे आपलं पित्त कमी होण्यासाठी मदत होते. सहावं म्हणजे आपण जेव्हा भात बनवतो त्याच्यावरची जी पेज असते ती जर घेतली आपण तरी आपलं पित्त कमी होण्यासाठी मदत होते, कारण त्याच्यामध्ये फायबरही असतं आणि पित्तशामक घटक असतात, त्यामुळं पित्त कमी होण्यासाठी मदत होते. आणि सातवं म्हणजे गूळ. गूळ हा शीतगुणधर्मी असल्यामुळे जर आपण जेवणानंतर गूळ खाल्ला तर आपल्याला करपेढेकर येणं, ॲसिडिटी होणं, अपचन होणं यासारखी लक्षणं कमी व्हायला लागतात. त्यामुळं नक्कीच हे उपाय फॉलो करा. ह्याच्या आधी तुम्ही कोणता उपाय करत होता हे नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याच्यातला तुम्हाला जो आवडला आहे तो उपाय तुम्ही करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.